श्रोतेहो नमस्कार. निवृत्तीनंतर आपला 54 वर्षांचा विद्यार्थी, तोही हिमालयातला बेस कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण करून आलेला, इतरही अनेक बक्षिसं पटकावणारा भेटला तर आमची सुहासिनी दीक्षित हिने त्याचा सत्कार समारंभ ठरवला. सोबत त्याचे 2-3 मित्रही आले कौतुक करायला. सोहळा पाहायला आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी. आजच्या या व्हिडिओतून तुम्हीही त्याचा आनंद घ्या. उदय शंकर ममाणे, जन्म 20 डिसेंबर 1971. शिक्षण शिवभूमी विद्यालय 10वी पर्यंत. 1986-87 ची बॅच आहे. डिप्लोमा इन केमिकल सातारा पॉलिटेक्निक 1992 साली झाली. 1993 ते 2014 पर्यंत विविध कंपन्यांमध्ये नोकरी. 2014 पासून स्वतःची कंपनी प्रथमेश इंजिनिअरिंग सोल्युशन. आजपर्यंत 301 वेळा, फक्त 301 वेळा पूर्ण केले, ते सुद्धा वर्ग 50 नंतर. आणि 2023 आणि 2025 मध्ये एका दिवसात 7 वेळा दहा किलोमीटर मध्ये एनडीए, सीएमई, एसएमपी, पुणे सिटी, एसआरटी, अल्ट्रा, सिंहगड, एपिक अशा बऱ्याच स्पर्धेत मेडल मिळवले. तसेच हाफ मॅरेथॉन मध्ये पुणे इंटरनॅशनल, सिंहगड एपिक, अल्ट्रा व 25 किलोमीटरची एसआरटीएल अल्ट्रा स्पर्धा पूर्ण केल्या. त्याबरोबर एकदम क्षमतेने कॉम्पिटिशन करू शकतो एवढं आमचं गणित पक्का आहे. आणि बहुतेक आम्हाला पैकी मार्क 10वीला पण आणि पैकी मार्क मला असं आहे. एवढं छान त्यांनी गणित शिकवलंय. आणि आम्हाला मॅडमने अजून काय शिकवलं तर विनेबिलिटी शिकवली. विनेबिलिटी म्हणजे काय, त्या कशी शिकवली. डब्ल्यू म्हणजे विजडम, शहाणपणे शिकवलं. आय म्हणजे इन्फॉर्मेशन नॉलेज, ते आम्हाला शिकवलं. आणि एन म्हणजे नोबल. उदयने खरं तर 50 नंतर ते चालू केला. आणि तुम्हाला सांगतो आम्हाला त्यांनी बऱ्याच वेळा न्यायचा प्रयत्न केला, पण आम्हाला ते काही जमलं नाही. आम्ही आता सध्या पण अर्धा त्याच्याबरोबर गेलो तर अर्धा आम्ही चढत जातो, अर्धा आम्ही गाडीने परत येतो. तू कर म्हणतो, तुझ्यावर आम्ही येतो, पण आम्हाला ते काय. त्यामुळे त्याचं यश खरोखर या वयात तो करतोय. आणि अजून सुद्धा तो पुढच्या अजून आता जसं सिंहगड केलं एका दिवस 7 वेळा, त्याची ईबीसी पण अशाच प्रकारे करायची इच्छा आहे. तर त्याला आमच्यासाठी शुभेच्छा. आणि तू बोल येतो. त्यावेळेची जी परिस्थिती पाहिली की बाबा पैसे काही महत्वाचे नसतात, आरोग्य खूप महत्वाचं आहे, तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे, तब्येत चांगली ठेवली पाहिजे. त्यामुळे त्या विचाराने सिंहगड ट्रेक चालू झाला. कारण मी बरेच वर्ष तळजाईचं चाललं होतं, चालल्याने तसा काही फार फायदा होत नव्हता. माझं वजनही जवळपास 90 किलो झालेलं होतं. तर सिंहगड चालू केलं मी 2020 ला. आणि जेव्हा सिंहगडला जातात, तुमच्यापैकी बरेच जण जाऊन आले असतील सिंहगडला, गाडीने गेले असतील रस्ते. सिंहगडला असे खूप सारे लोक आहेत की जे गेले 25 वर्ष येतात किंवा 30 वर्ष येतात. म्हणजे आमचे कांदिंदे काका जे आहेत ते 89 वय त्यांचं ह्या वर्षी 1701 वेळा सिंहगड झाला. तेव्हा माझे 301 पुरेच नाही. आणि 1000+ सिंहगड झालेले कमीत कमी 30-35 लोक तरी आहेत जे मला माहिती आहेत. म्हणजे असे खूप येतात, कारण प्रत्येकाचे वार वेगवेगळे असतात. सोमवारपासून रविवारपर्यंत येणारे लोक आहेत. तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्याशी बोलून, किंवा आमचे एक राठी सर आहेत, जुगल राठी, पीएमटी म्हणजे प्रवासी संघाचे अध्यक्ष आहेत, वय वर्ष 77 आहे. आणि ते जेव्हा सिंहगडला येतात तेव्हा सिंहगडवर ते आले ते सगळ्यांना कळतं, कारण ते असे शांत कधीच जाऊ शकत नाही. सगळ्यांना हसवणार, सगळ्यांशी बोलणार आणि खूप ऍक्टिव्ह आहे. तर असे लोक पाहिल्यावर ते आपोआप आपल्याला एनर्जी येते. त्यांच्यामुळे माझं सिंहगड, अशा लोकांमुळे माझं सिंहगड आतापर्यंत कंटिन्यू राहिला, किंवा सिंहगडला मी रेग्युलर जातो. आणि सिंहगडला जात असताना माझ्या वाचनात एक 7-8 वर्षापूर्वी एक पुस्तक वाचण्यात आलं. मार्क इंग्लिश म्हणून न्यूझीलंडचे ट्रेकर आहे.
तर त्यांचं संदीप श्रोत्रींनी ट्रान्सलेट केलेलं पुस्तक वाचलं मी, की बिन पायाचा माणूस एव्हरेस्ट चढला त्याची गोष्ट असं त्याचं ते प्रस्तावनेत होतं. त्यामुळे ते पुस्तक वाचलं मी आणि एका बैठकीत पुस्तक वाचलं. म्हणजे पुस्तक हातात घेतल्यावर 300 पानाचं पुस्तक आहे. खूप सुंदर पुस्तक आहे की ज्या माणसाचे दोन्ही पाय, म्हणजे ते ट्रेकर होते न्यूझीलंडचे, आणि ट्रेकिंग करत असतानाच त्यांचे एक 8 दिवस ते बर्फात अडकले. तर ते स्नो बाईट झाल्यामुळे त्यांच्या गुडघ्याच्या खाली पाय कट करावे लागले. मग आता माणूस आयुष्यभर त्यांनी ट्रेकिंग केलं किंवा साहसी खेळ केलेत आणि घरी बसणं त्यांच्या दृष्टीने खूप अवघड होतं. मग त्यांनी हळूहळू पायावर आर्टिफिशियल लेग लावून चालणं चालू केलं. मग थोडेसे टेकड्या चालायला चालू केल्या. मग माउंट कुक म्हणून एक न्यूझीलंडमध्ये मोठा, जसा आपल्याकडे एव्हरेस्ट आहे नेपाळमध्ये, तसा माउंट कुक न्यूझीलंडचा मोठा पर्वत आहे. त्याच्यावर त्यांनी ट्रेकिंग चालू केलं. तो सर केल्यावर त्यांचं पुढचं टार्गेट काय, ते एव्हरेस्ट करायचं. तर त्यांनी म्हणजे आर्टिफिशियल लेगवर जगातले पहिले क्लाइंबर आहेत की जे एव्हरेस्ट चढून गेलेले आहेत. तर ते पुस्तक वाचल्यापासून डोक्यात थोडंसं होतं की अरे नाही, एव्हरेस्टला आपल्याला जायचं, म्हणजे पायचा एव्हरेस्ट काय. पण एव्हरेस्ट जसं आहे तर बेस कॅम्प पण तेवढाच त्याला ट्रेक आहे. म्हणजे त्या एव्हरेस्टच्या मध्ये 2 आहेत. एक एव्हरेस्ट सर जे 29,000 फूट आहे आणि बेस कॅम्प जो आहे तो 18,000 फूट पर्यंत जाता येतो. दोन्ही अवघड आहे आपापल्या परीने. तर ते होतं डोकं आमचं. पशुपतीनाथचं दर्शन घेतलं आणि ट्रेक चालू केला. तर ट्रेक मध्ये काय होतं की त्यात 3 टप्पे आहेत. एक काठमांडू ते रामेश्वर म्हणून एक एअरपोर्ट आहे छोटा, तिथपर्यंत बाय रोड जावं लागतं. तो 175 किलोमीटर आहे अंतर. पण तो 175 किलोमीटर जायला जवळपास 11 ते 12 तास लागतात. आणि नेपाळमध्ये 2 वर्षापूर्वी जो ढगफुटी झाली होती त्यामध्ये बराचसे रोड वाहून गेलेले. आणि नेपाळ तसं गव्हर्नमेंट म्हणजे गरीब असल्यामुळे रोड बनवणं त्यांना शक्य होत नाही. तर हे 11 किलोमीटर बाय रोड. आणि तिथं गेल्यावर आता आतापर्यंत आपलं कसं असतं, ट्रेक ते डोक्यात काहीतरी असतं की चालणं. ट्रेक म्हणजे काय, चालायचं असतं. बाकी काही चॅलेंजेस आपल्याकडे येत नाही. तर पहिलं तर आम्हाला 175 किलोमीटरला 11 तास लागले. तर रामेश्वर एअरपोर्टला गेल्यावर आणि सकाळी 6:30 वाजता एअरपोर्टला होतो. म्हणजे चॅलेंजेस कसे येतात आणि हे आपल्याला माहित नसतं. आता आपण ट्रिपला जायचं म्हणजे बॅग भरली, बुकिंग झालेलं असतं, टूर्सवाले घेऊन जातात, बॅगा घेऊन जातात, फिरतो आपण. कधीतरी गाडीचा एखादा ब्रेकडाऊन होतो, मग तेव्हा कधी नाही, फिरणं सुद्धा अवघड असतं. तसं आम्हाला रामेश्वरला आम्ही गेलो, 6:30 वाजता गेलो. रामेश्वर ते लुकला विमानाने जावं लागतं. 17 सीटर विमान चालतं फक्त, कारण वेदर आणि खूप मोठे डोंगर आहे. तर तिथे मोठी विमानं चालत नाही. धावपट्टी खूप छोटी आहे, लुकलाची धावपट्टी जी छोटी आहे त्यामुळे छोटी विमानं असतात. तर तिथं रामेश्वरला आम्ही होतो. तिथं टेम्परेचर नॉर्मल होतं, तिथं ऊन होतं. तिथनं 20 किलोमीटर 20 मिनिटाचा प्रवास आहे तिथला. तिथे पाऊस चालू होता आणि तिथे पावसात विमान उडत नाही. आम्ही 6:30 ते 3 वाजेपर्यंत एअरपोर्टला बसलो. एअरपोर्ट म्हणजे काय, ही एवढी बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग म्हणजे एअरपोर्ट. मध्ये एक भिंत, स्कॅनर, बाकी काही नाही. सिक्युरिटी फुटावं लागतं विमानाने. मग त्याच्यामुळे तिथे थोडं वातावरण एकदम बदलतं जेव्हा आपली हाईट चेंज होते सडनली. आता आपण पुण्यात आहे, सिंहगडावर गेलो, वारं खूप असतं, टेम्परेचर डाऊन झालेलं असतं. आता सिंहगडाची हाईट कशी, म्हणजे आपण 722 चढतो फक्त, पायथ्यापासून 2200 फूटच चढतो. तर तिथे गेल्यावर वातावरणात एवढा फरक होतो. हिमालयात जसे जसे टप्पे बदलत जातात तसे वातावरण बदलतं. अल्टिट्यूड वाढल्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन कमी होतो हवेतला, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. आता ह्या अशा 4 पायऱ्या पटकन जरी चढून आला तरी दम लागतो. त्यामुळे तिथे नियम असे आहेत की तुम्ही पळायचं नाही, फार जास्त बोलायचं नाही सांगताना. आणि इथं ट्रेनिंग आमचं चालू होतं, पुण्यामध्ये चालू झालं. ज्या काही गोष्टी पाळायच्या असतात. एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या परिसरात बर्फ पडत होता. 23 नॉर्मल फार झाला होता. म्हणजे एका दिवसात जवळपास 2.5 ते 3 फुटाचा बर्फाचा थर साचला होता. एवढा एका दिवसात बर्फ पडला होता. तेव्हा पुढचे सगळे ट्रेक डिस्टर्ब झाले होते. काही ठिकाणी थांबवले होते लोकांना, काही ठिकाणी आम्ही नामचे बाजार म्हणून ठिकाण आहे. नामचे बाजार हिमालयातलं सर्वात शेवटचं मोठं गाव आहे. कारण की तिथून ट्रेक जे चालू होतात सगळे हिमालयातले, एव्हरेस्टचं आहे, लोटसे आहे, मकालू आहे, अन्नपूर्णा आहे, त्यांचे बेस कॅम्प आहे. ते तिथं जाण्याकरता हे सगळ्यात शेवटचं गाव.
आणि त्या गावामध्ये म्हणजे ट्रेकर्सला जे काही लागतं ट्रेकिंग करण्याकरता ते सगळं तिथं मिळतं. तर पुढे जसं जातो आपण, आता नामचे बाजारपर्यंत झाडं मोठी आहेत, नामचे बाजारच्या पुढे चालू होतं, हाईट वाढते, झाडांची उंची कमी व्हायला चालू होते. कारण तिकडे बर्फ जास्त पडतो, तिथं झाडं कमी होतात. त्यामुळे आम्ही पुढचे आमचे टप्पे होते नामचे बाजार नंतर लिंबोचे म्हणून आहे, टेंबोचे एक मॉनिटरी मोठी आहे. हे असे टप्पे रोज मग चालताना आम्हाला 8 ते 10 किलोमीटर. आणि हिमालयामध्ये चालताना ट्रेक चालू कधी करायचा यालाही नियम आहे, ट्रेक कधी संपला पाहिजे त्याला पण नियम आहे. तुम्ही फार मला वाटलं मी 8 वाजता आवडलं निघालो असं होत नाही. 7 वाजता नॉर्मली ट्रेक चालू करावा लागतो. त्याचं कारण असं आहे की सूर्योदय 5:30ला होतो, सूर्य आलेला असतो त्यामुळे टेम्परेचर थोडस नॉर्मल होतं. कारण इथं आपण टेम्परेचर आपलं म्हणजे पुण्यात आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा बातम्यात आलो होतं पुण्यामध्ये थंडीचा कडाका 16 डिग्री टेम्परेचर होतं आणि आम्ही रुकलामध्ये -5 मध्ये होतो. म्हणजे आपल्या दृष्टीने थंडी खूप म्हणजे 12 डिग्री झालं पुण्यामध्ये म्हणजे खूप थंडी. म्हणजे आपण 2 स्वेटर फरक असतो टेम्परेचर, आपल्याला तेवढी थंडीची सवय नसते. -5 म्हणजे आपल्या दृष्टीने खूप जास्त झालं. तर अशा वातावरणात तुम्हाला जायचं तर सलग असं म्हणजे आज गेलो हेलिकॉप्टरने गेलो असं होत नाही. आणि हेलिकॉप्टरने समजा आपण गेलो तर तिथे 10 मिनिटाच्या वर थांबू शकत नाही. कारण वातावरण एवढं म्हणजे खाली टेम्परेचर असतं 4-5 डिग्री आणि तुम्ही -15-16ला गेला तर शरीर तुमचं ऍक्सेप्ट करत नाही आणि माणूस म्हणजे कोलॅप्स होऊ शकतो. म्हणून ते चालताना टप्पे ठरवलेले आणि हे टप्पे कोणी ठरवले तर अनुभवातून ठरवले. ते आता ट्रेकर म्हणजे पहिला जो एव्हरेस्ट सर झाला सर एडमंड हिलरींनी 1953 साली ते एव्हरेस्टवर गेले. त्यानंतर लोक जातात तर मग त्यात सुधारणा होत चालला. तर ते चालताना की 8 ते 10 किलोमीटर चालायचं. सकाळी 7ला तुमचा ट्रेक चालू व्हायला पाहिजे, दुपारी 3 ते 4 मॅक्सिमम 4 वाजेच्या आत संपला पाहिजे. कारण 4 वाजता सूर्यास्त होतो आणि जसा सूर्यास्ताची वेळ होते तसं टेम्परेचर खूप मायनसकडे जायला किंवा 0कडे जायला चालू होतं. दिवसभर ऊन असतं तेव्हा तुम्हाला गरम होतं. एक तर फिजिकल प्रिपरेशन असतं की चालण्याची प्रॅक्टिस आपण इथे करतो जातो. आहारला तुम्ही 15 दिवस एकच गोष्ट खायची म्हणजे ते नंतर जशी उंची वाढते तशी एकच जेवणाची इच्छा कमी व्हायला चालू होते आणि दाल राईसच खायचा. म्हणजे ती पण प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजे आम्हाला इथल्या ट्रेनिंग शेड्यूल मध्ये होते की तुम्ही आठवड्यातलं 2दा फक्त वरण भात खायचा, त्याला काही न घेता. मीठ पण कमी घ्यायचं किंवा मीठ नसेल तर त्याची सवय करा, चालत असेल तर. नाही तर थोडं मीठ घालून फक्त वरण भात खायचं, त्याच्याबरोबर चटणी लोणचं काही घ्यायचं नाही, तूप घ्यायचं नाही, काही नाही. ती सवय करा. तर तरी हा आहाराची पण सवय करावी लागते ह्या ट्रेकला जाणं. जशी जशी उंची वाढते तसं डोकं दुखायचं. डोकं दुखणं म्हणजे हा पहिला आणि कॉमन आहे, सरसकट सगळ्यांना होतच. डोकं दुखणे, पोट बिघडणं, पाणी बदलतं आणि पचायला पचत नाही त्यामुळं पोट बिघडणं, मळमळ होणे आणि जेवणाची इच्छा नंतर जायला चालू. जशी जशी उंची वाढली तसं तुम्हाला जेवण नको आणि तुम्ही जेवला नाही तर तुम्ही चालू शकत. बरं, ह्या रूटवर तुम्हाला असे गाव जर पाहिले तर 10 हॉटेल एवढंच मिळेल, एक 2-4 घर, त्याच्यापेक्षा काही फार नसतं. म्हणजे तुम्हाला मेडिकल एड सुद्धा मिळणं फार अवघड. म्हणजे तुमचे इथं गोळ्या बरोबर पाहिजे तर तिथं फर्स्ट एडचे बॉक्स असतात, त्याच्यापेक्षा जास्त काही उपलब्ध होत नाही. तर बेस कॅम्पला जेव्हा जातो आपण तर ह्या सगळ्या तयारीमध्ये म्हणजे तयारी करताना आपल्याला फिजिकल तयारी करायची, चालणं पाहिजे, तुम्हाला वजन घेऊन चालणं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला आहाराची करायची तयारी आणि सगळ्यात महत्वाचा असतो मेंटल. की शाळेमध्ये हे लोक 5वीला होते त्यावेळेस मी त्या शाळेत नवीन प्रवेश केलेला होता, नुकती झालेली होते. तर माझ्याकडे त्यावेळेस 5वी 7वी वगैरे 7वी असंच होतं, 8वीपर्यंत पाहतं. तर यांच्या वर्गामध्ये इतका दंगा करायचे पण अभ्यास खूप चांगला करणारे होते. सगळा वर्ग एकदम चांगला होता आणि मगदूम तर हुशारच होता, उदय पण खूप हुशार होता. तर
अभ्यासात खूप चांगला आणि संस्कार खूप चांगले झाले. ह्याचे आई वडील तिथेच सर्व्हिसला होते. आई नर्स होती, वडील तिथे ग्रामसेवक होते, राहायला तिथेच होते, शिवापूरमध्ये होते आणि हे खेडमध्ये शाळा होती. पण ह्याची आई पण शिक्षिका होती, वडील शिक्षकच होते. त्या सगळ्यांवर संस्कार खूप चांगले झालेले. घरचे संस्कार चांगले, शाळेतले चांगले, त्यावेळेचं शाळेचं वातावरण आणि आताचं शाळेच्या वातावरणात खूप फरक झालेला आहे. आणि खेडेगावातली शाळा तर आणखीन जास्त चांगली होती, असं म्हणजे माझा तर आहे अनुभव की काहीच कळत नव्हतं. पण जेव्हा हिनं सांगितलं आणि तेव्हा खूप कौतुक वाटलं, खूपच कौतुक वाटलं मला अक्षरशः की काय तुम्ही मुलं, खरं तुम्ही असं ट्रेनिंग द्या आता मुलांना. आजकालचं जनरेशन वेगळीकडे वाद चाललंय, तर तुम्ही जे करताय ते या मुलांना कळलं पाहिजे की तुम्ही काय करताय, तर ती मुलं आपली चांगल्या मार्गाला लागतील. आता हल्ली काय झालंय, फक्त ते मोबाईल घेऊन बसतात आणि त्याच्यावरती वाटेल ते चालू असतं मुलांचं. हे तुमचे जे संस्कार आहेत ना, तर तुमचे पुढे जाऊ दे, हे मला सांगायचं. हे इतके सुंदर संस्कार आहेत. आणखी मला तर याचं खूप कौतुक वाटलं, किती छान. म्हणजे मला असं वाटलं नाही की मी तुमच्याशी पहिल्यांदा भेटतीये, तर मी त्याच्याशी इथं बसून गप्पा मारल्या जातात. छान वाटलं, खूप छान वाटलं. तुमचं सगळ्यांचं खूप खूप कौतुक आहे. असंच राहा, असंच पुढे जा आणि पुढले जनरेशन तुम्ही बनवा.